व्हिडिओ थोडा लेट आहे पण थेट आहे. नमस्कार मंडळी. भाचा पडला होता आजारी, मग म्हणलं 1-2 दिवस आरामासाठी त्याला घरी घेऊन जाऊयात. हॉस्टेलवरून घरी जात असताना हॉस्टेलमधून बाहेर येताना सिक्युरिटीच्या इथं गेट पास द्यावा लागतो. गेट पास घेतला आणि बाहेर निघालो तर पाऊस परत सुरू आणि बघतो तर काय गाडीमध्ये हवा खूपच कमी झाली होती. त्यात तिघंजण बसल्यानंतर गाडी काय आता लडबडायला लागली. श्रीनं बघा व्हिडिओ करून घेतला आहे की पूर्णच हवा गेली होती. कसंबसं पोहोचलो जिथं पंक्चर काढतात आणि नेहमी आम्ही हवा मारते तिथं पोहोचले. ते काका खरंच खूप चांगले होते. पण अचानक काय झालं की ते बाहेर गेले होते आणि बघितल्यानंतर हवा खूप कमी आहे. दोघंजण तिथं बसले होते आजोबा. त्यातले एकजण म्हटले की तुला कुठं जायचं आहे? म्हटलं एवढ्या किलोमीटर जायचं आहे. तर ते म्हटले थांब, तू पाऊस यायला लागला आहे आणि मी हवा मारून देतो. हवा मारल्यानंतर पाऊस खूपच जोरात चालू झाला. इथं मी थांबले होते, श्री थांबला होता आणि ओम आजारी होता, त्यामुळे त्याला म्हटलं की तू आतमध्ये जाऊन थांब. त्यानंतर जे नेहमीचे आमचे काका जे आहेत, जे पंक्चर काढतात किंवा हवा मारून देतात, ते आले. ते म्हटले की मॅडम तुम्ही आहात तर मी बघतो पाऊस कमी होईपर्यंत पंक्चर वगैरे आहे का. त्याने टायर काढून बघितलं तर पंक्चर होतंच. त्यांनी पंक्चर काढून दिलं. त्यानंतर पाऊस थोडा थांबला होता. मग दोन्ही रेनकोट माझा आणि श्रीचा. श्रीला म्हटलं तुझा रेनकोट घाल, कारण समर्थला तो बसणार नव्हता. माझा रेनकोट समर्थला दिला आणि कसंबसं आम्ही घरी पोहोचलो. तरी म्हटलं यांना फोन करते तर हा फोन का उचलेनात. हे लागवड घेऊन गेले होते शेतात टाकायला. हे बघा शेतकऱ्याची अशी अवस्था असते. एकतर होता शेतात पाणी आणि लागवड आणून टाकायला सुरू केली आणि वरून पाऊस चालू झाला. अशी अवस्था करून घेतली. बरं असू देत, शेतकऱ्यांचं हे असंच असतं. त्यानंतर श्रीनं आणि त्याच्या बाबांनी मस्तपैकी जे ताडपदरी नेली होती लागवड टाकण्यासाठी, ती मस्त पाण्यानं स्वच्छ धुवून घेतली. असा गेला आमचा आजचा दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.